जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये चक्क पोलीस चौकीत मिठाईचं दुकान उघडलं आहे। टीडीआरच्या प्लॉटवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गाळ्यांना आधी पोलीस चौकीचा बोर्ड लावण्यात आला आणि आता बाजूला अनधिकृत पोलीस चौकी बांधून गाळ्यामध्ये मिठाईचं भलं मोठं दुकान सुरू करण्यात आलंय। अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचं या सगळ्याला पाठबळ आहे का, असा प्रश्न आता विचारला जातोय। अंबरनाथ बदलापूर मुख्य रस्त्यावर वडवली तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरचा भूखंड पालिकेनं अधिग्रहित करून त्या बदल्यात जागा मालकाला टीडीआर दिला आहे। मात्र पालिकेनं ही जागा तशीच मोकळी ठेवल्यानं काही भूमाफियांनी या जागेवर अतिक्रमण करत पत्र्याचे भले मोठे गाळे बांधले। गाळे बांधत असताना त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून पोलीस चौकी असा बोर्ड लावला, पण नंतर बाजूला छोटी पोलीस चौकी बांधून बोर्ड तिकडे शिफ्ट झाला आणि गाळ्यावर मिठाईच्या दुकानाचा बोर्ड लागला। त्यामुळे अंबरनाथ पालिकेला भूमाफियांनी अक्षरशः चुना लावलाय। वास्तविक या गाळ्यांसोबतच पोलीस चौकी सुद्धा अनधिकृत असून यापूर्वी अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर अशा अनधिकृत पोलीस चौकीवर पालिकेनं कारवाई केलेली आहे। त्यामुळे आता ही पोलीस चौकी आणि अनधिकृत गाळ्यांवर सुद्धा पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली जाते। ही जागा खाजगी असल्याचा कांगावा सध्या केला जात असून तरी देखील खाजगी जागेत अनधिकृत गाळे उभारलेले चालतात का, हा प्रश्नच आहे। त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी आता या अनधिकृत पोलीस चौकी आणि मिठाईच्या दुकानावर लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होते। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।